आदित्य ठाकरे मतदार यादीतील घोटाळ्यासंदर्भात प्रेझेंटेशन देणार आहेत। प्रेझेंटेशन राज्य आणि देशाच्या निवडणूक आयोगानं पाहावं असं राऊत म्हणतात। तसंच या संदर्भात 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा काढणार असल्याचंही राऊतांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या निवडणूक आयोगाने काळजीपूर्वक पाहावं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कॅबिनेटनं मोठ्या पडद्यावर पाहावं। आम्ही व्यवस्था करू आणि महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे मतचोरी, व्होट चोरी, याद्यांतील घोटाळा झाला आणि त्या निवडणुका जिंकण्यात आल्या, याचं प्रात्यक्षिक त्यांनी अनुभव, म्हणजे राज्यातली लोकशाही कशी खतम केली ह्या लोकांनी, ह्याच लोकांनी जे बसलेत सत्तेवर ते, त्याची कदाचित त्यांना खात्री पटेल की होय, आपण लोकशाहीची हत्या केलेली आहे, आपण निवडणुका हायजॅक केलेल्या आहेत, आपण मतदार पुरावे मागतात ना, पुरावे 27 तारखेला पुरावे प्रत्यक्ष तुम्ही पहा। 1 नोव्हेंबरचा जो मोर्चा आहे तो सर्वपक्षीय मोर्चा आहे आणि त्या मोर्चाची तयारी, काल दिवाळी संपलेली आहे, दिवाळीच्या हँगओव्हर मधून लोक बाहेर पडतील आज आणि आजपासून त्या मोर्चाच्या तयारीला आम्ही सगळे लागू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।